काल रात्री पुण्याच्या मुक्कामात वारीतील जेवण संपलं होतं. एका भुकेलेल्या वारक्याने डोळ्यात पाणी आणून विचारलं, माऊली, माझ्यासाठी एखादी भाकरी मिळेल का? समोरून उत्तर आलं नाही. पण त्यानंतर पुढच्या 5 मिनिटात असं काही घडलं की ज्याने वारीचा इतिहासच पूर्णतः बदलून टाकला. लाखो वारक्यांनी उघड्या डोळ्यांनी साक्षात एक अशी घटना पाहिली की जी आजपर्यंत वारीच्या इतिहासात कधीच घडली नव्हती. खरं तर इंद्रायणी नदीत महापूर आला होता. त्यामुळे वारक्यांना थेट पुण्यात येण्याचं आव्हान सरकारने दिलं होतं. नदीला आलेला पूर उसरला, पण काल पुण्यात तब्बल 6 लाख वारक्यांचा प्रचंड महासागर लोटला. अख्ख्या प्रशासनावर ताण आला. वारीच्या इतिहासात आजपर्यंत जी घटना घडली नव्हती ती घटना घडली. आजपर्यंत वारीत कुणीही उपाशी झोपलं नव्हतं, पण काल एक अशी घटना घडली की ज्याने वारीचा इतिहासच बदलला. एक दिंडी हिंगोलीहून येत होती. त्यांचं खाण्यापिण्याचं सगळं सामान भिजलं होतं. दिंडीच्या रेशनचा ट्रक आळंदीच्या आधीच पाण्यात बुडाला होता. त्यामुळे ती दिंडी पुण्यात रात्री 1 वाजता पोहोचली. रात्री 1 वाजता जेव्हा सगळे वारकरी झोपले होते तेव्हा 70 ते 75 वारक्यांची ही दिंडी पुण्याच्या रस्त्यावर वणवण फिरत होती. यात अनेक वृद्ध महिला, शुगर बीपीचे रुग्ण होते. त्यांनी रात्री काही खाल्लं नसतं तर मोठा अनर्थ घडला असता. त्यांचं पूर्ण अन्न संपलं होतं. मध्यरात्रीच्या काळोखात त्यांनी वारीला जाऊन उठवलं. दिंडीत जाऊन विचारलं, अन्न आहे का? उत्तर मिळालं, अन्न शिल्लक नाहीये. अत्यंत त्रासलेले हे वारकरी होते. कुणाचा बीपी कमी जास्त होत होता, कुणाला शुगरचा त्रास होता. खाल्लं नसतं तर मोठा अनर्थ झाला असता. पण त्यानंतर जे घडलं त्याने वारीच्या इतिहासात एक नवीन चमत्कार घडला. 75 वारकरी उपाशी झोपणार होते. अचानक एक हालचाल झाली आणि ती पाहताच सगळ्या वारक्यांनी एकच जयघोष केला. मग काय घडलं होतं त्या रात्री? काल पुण्याच्या मुक्कामात असा काय चमत्कार घडला की ज्याने वारीचा इतिहास बदलून टाकला? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर. 8 जुलैला निघालेली माऊलींची वारी काल पुण्यात दाखल झाली होती. तिथे मुक्काम होता आणि आणखी 1 दिवस मुक्काम होणार या दृष्टीने सगळी तयारी सुरू होती. पण काल रात्री एक प्रसंग घडला जो वारीच्या इतिहासात कधीच घडला नव्हता. ही 75 जणांची दिंडी हिंगोलीहून आली होती. त्यांचा अन्नधान्याचा ट्रक पुरात बुडाला. पोहे, शिरा, पीठ, रेशन सगळं भिजलं आणि वाया गेलं. शेतकरी वारक्यांनी जेसीबी आणून ट्रक बाहेर काढला, पण उशीर झाला होता. पालखी आधीच पुण्याकडे निघून गेली होती. या दिंडीतील वारकरी विठ्ठलावर श्रद्धा ठेवून माऊली आपल्याला उपाशी ठेवणार नाही या विश्वासाने पुण्याचा रस्ता धरला. इंद्रायणीच्या पुरामुळे 6 लाख वारकरी आधीच पुण्यात दाखल झाले होते. पुण्यातील सर्व अन्नछत्रे, स्वयंपाकघरे प्रचंड ताणाखाली होते. दुपारी भव्य स्वागत झालं. पालखी भवानी पेठेतील विठोबा मंदिरात विसावली. रात्री 11 ते 12 वाजता टाळमी दुंगाच्या गजरात भजनं सुरू होती. 90 ते 95% वारकरी थकले होते. ते राहुट्या, शाळा, धर्मशाळात झोपले होते. स्थानिक अन्नछत्रातील जेवणही संपलं होतं. आचारी भांडी घासून झोपण्याच्या तयारीत होते. नेमक्या याचवेळी रात्री ठीक 1 वाजता आळंदीत ट्रक बुडालेली ही दिंडी थकलेल्या अवस्थेत पुण्यात पोहोचली. 70 ते 75 वारकरी, त्यात वृद्ध आजोबाजी 12 तासांपासून उपाशी. काहींना चक्कर येत होते, शुगर कमी होत होता, बीपी अनियंत्रित होत होता. दिंडी प्रमुख आणि काही महिलांनी आजूबाजूला चौकशी केली. माऊली, आमच्या 75 लोकांचं सगळं पुरात बुडालं. खायला काही मिळेल का? पण दुर्दैवाने सर्वत्र अन्न संपलं होतं. वारीच्या इतिहासात प्रथमच कुणी उपाशी राहण्याची भीती निर्माण झाली. डोळ्यात पाणी आलं. एक वृद्ध माऊली उठली. डोळ्यातील पाणी पुसत ती एका मोठ्या उच्चभ्रू सोसायटीच्या इमारतीपाशी गेली. वॉचमन आणि सोसायटीचा कुत्रा भुंकू लागला.
ती घाबरून मागे आली. रस्त्याच्या कडेला विठ्ठलाच्या गजर करत शांत बसली. अवघे 10 ते 15 मिनिट झाली असतील. रात्री 1:45 वाजले होते. रस्त्यावर शुकशुकाट होता. तेवढ्यात लांबून एका गाडीचा आवाज आला. एक छोटा पिकअप टेम्पो धावत येत होता. त्याचे हेडलाईट्स वारक्यांना जाणवले. वारक्यांना वाटलं आपल्यासारखीच एखादी दिंडी आली असेल. टेम्पो थेट त्यांच्या समोर येऊन थांबला. दरवाजा उघडला. चालक खाली उतरला आणि म्हणाला, राम कृष्ण हरी माऊली. तो थांबला नाही. म्हणाला, चला बसा, जेवायची सोय झाली आहे. वारक्यांना वाटलं स्वप्न पाहत आहोत का. पाहता पाहता पत्रावळ्या मांडल्या गेल्या. टेम्पोच्या पाठीमागून डब्बे काढले गेले. एका डब्यात गरम पुरी, दुसऱ्यात पनीरची भाजी, तिसऱ्यात सुगंधी शिरा, चौथ्यात गुलाबजामुन, पाचव्यात मऊ भात. मोठे मोठे टंकर्स काढले. मध्यरात्री 2 वाजता गरम जेवण वारक्यांनी चालकाला विचारलं. सत्य समोर आलं. तो म्हणाला, तुम्ही ज्या बिल्डिंगपाशी गेला होतात तिथल्या 3ऱ्या मजल्यावरील एका पुणेकर माऊलींनी तुम्हाला खिडकीतून पाहिलं. भुकेने व्याकुळ झालेल्या वारक्यांना पाहून त्यांना वाईट वाटलं. वारीत आलेली माऊली उपाशी राहता कामा नये असं म्हणत त्यांनी ताबडतोब रात्री 2 वाजता कार्यरत असलेल्या पुण्यातील एका मोठ्या क्लाउड किचनला फोन केला. स्वतःच्या खिशातून हजारो रुपये खर्च करून 75 लोकांसाठी शाही जेवणाची ऑर्डर दिली आणि आम्हाला गाडी घेऊन इथे पाठवलं. हे ऐकून सगळ्यांचे डोळे पाणावले. यालाच म्हणतात वारीमधला चमत्कार. विठ्ठल आकाशातून येत नाही, तर तो अशा पुणेकर माऊलीच्या रूपाने धावून येतो. 75 वारक्यांनी पोटभर जेवण केलं. त्या पुणेकर माऊलीला हात जोडून आशीर्वाद दिला. तृप्त मनाने विठ्ठलाचा गजर केला. वारीच्या इतिहासात ही भुकेची रात्र माणुसकीच्या चमत्काराने सुखोळगार पार पडली. ही घटना 2026 च्या आषाढी वारीला एक नवा अध्याय जोडते. महापुराच्या आव्हानातून सगळे वारकरी पुण्यात आले. प्रशासनाने प्रचंड मेहनत घेतली, पण एका व्यक्तीच्या सहृदयतेने वारीचा खरा आत्मा दिसून आला. माणुसकी, श्रद्धा आणि करुणा यांचा संगम हाच खरा विठ्ठलाचा चमत्कार आहे. वारकरी बंधूंनो, माणुसकीच्या या अद्भुत प्रसंगाविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही माऊलीचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये राम कृष्ण हरी लिहायला विसरू नका.